हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. सो आज मी तुम्हाला हेअर मास्क सांगणार आहे. ड्राय फ्रिझी हेअरसाठी, स्प्लिटेनसाठी घरगुती उपाय आहे त्याच्यासाठी. ते सो बनाना घ्यायचा आहे तुम्हाला. त्याच्यामध्ये दही ॲड करायचं आणि हनी ॲड करायचं आहे. ते चांगलं मिक्स करून तुम्हाला पूर्ण स्कॅल्पला तुम्हाला तुमच्या हेअरवर अप्लाय करायचं आहे आणि ते अर्धा तास ठेवायचं. अर्धा तास झाल्याच्या नंतर तुम्हाला ते थंड पाण्याने धुवायचं आहे. सो आज मी माझ्या हेअरला लावणार आहे. सो तुम्ही बघा. सो हे आपण घेतलेले एक बनाना, हनी आणि दही हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. लास्ट व्हिडिओमध्ये मला कमेंट्स आलेत खूप, त्याच्यामध्ये आले करून डॅन्ड्रफ स्कॅल्पसाठी काहीतरी उपाय सांगा आम्हाला. तो मी तुम्हाला डॅन्ड्रफसाठी पण सांगणार आहे की तुम्ही स्कॅल्पची कशी काळजी घ्यावी. सो बघा, अशा पद्धतीने तुम्हाला पूर्ण केसांना लावायचं आहे मास्क आणि अर्धा तास ठेवायचं आहे. मग थंड पाण्याने धुवून शॅम्पू आणि कंडिशनर किंवा मास्क जे पण तुम्ही यूज करता ते करा. हे तुम्ही बघू शकता, मी माझ्या पूर्ण केसांना बनाना मास्क लावला आहे. बनाना एकदम फेवरेट आहे माझ्या स्किनसाठी स्पेशल. मी स्किनसाठी पण यूज करते बनाना, हनी. स्किन तुमची एकदम स्मूथ आणि ग्लोविंग होते. मी तुम्हाला असेच माझे स्किन केअर मास्क, स्किन केअर टिप्स तुम्हाला दाखवेन, व्हिडिओ बनवेन तुमच्यासाठी स्पेशल. आणि फेस योगा पण मी करते, ते पण तुम्हाला नेक्स्ट सेशनमध्ये मी नक्की दाखवेन. जर तुमच्या चेहऱ्यामध्ये डॅन्ड्रफ झाला असेल, कोंडा जो बोलतो आपण झाला असेल, तर त्याच्यासाठी तुम्हाला आवळ्याची पावडर तेलामध्ये मिक्स करून आणि कडुलिंबाचा जो रस असतो त्याच्यामध्ये ते ॲड करा, मिक्स करा आणि स्कॅल्पला. आणि जर तुमचा हेअर फॉल होत असेल तर तुम्ही केसांना बदामाचं ऑइल, ऑलिव्ह ऑइल मिक्स करून तुम्ही लावू शकता. अदरवाईज असं खूप टिप्स आहेत हेअरसाठी पण. रोजमेरी ऑइल, रोजमेरी वॉटर स्प्रे, जे मी तुम्हाला बनवून नेक्स्ट टाईम मी नक्की तुम्हाला दाखवेन. ते फेस पॅक याच्यामध्ये आहे पपई. पपई तुम्हाला इव्हन स्किन टोन देते, पिग्मेंटेशन कमी करतं. अजून याच्यामध्ये आहे दही, जे दही आपल्या स्किनला एक्सफोलिएट करतं. आणि अजून एक तिसरं इन्ग्रेडियंट याच्यामध्ये आहे हनी. हनी ॲक्ने जर तुम्हाला असेल तर ते कमी करतं. ॲक्ने हळूहळू ते ड्राय करतं ॲक्नेला. आणि ग्लिसरीन, जे तुमच्या चेहऱ्याला ग्लोईंग देते, स्किन एकदम शाईन देते, स्मूथ टेक्स्चर देतं तुमच्या स्किनला. हे इन्ग्रेडियंट्स ह्याच्यामध्ये आहे. आणि थोडीशी मुलतानी मिट्टी मी टाकते याच्यामध्ये. तुमचे ॲक्ने वगैरे काय पुरळ असते तर ते हळूहळू कमी होते. आणि थोडंसं राईस फ्लॉवर पण टाकलं. तर तांदळाचं पीठ जे असतं, या तर मग तुम्ही राईस बॉईल करा आणि ते थोडंसं याच्यामध्ये मिक्स करा, की तुमचे ओपन पोर जे असतं ते टायटन करतं. हे सगळं मी याच्यामध्ये ॲड केलेलं आहे. आता मी हा फेस मास्क माझ्या चेहऱ्याला लावणार आहे. गाईस, माझा हेअर मास्क पण लावून झालेला आहे. हेअर मास्क जास्त ड्राय नका करू, थोडंसं वेट असेल तेव्हाच रिन्स करा. त्याच्यामध्ये तुम्हाला रिमूव्ह करायला खूप वेळ लागेल आणि पाणी थोडं जास्त लागतं. तर थंड पाण्याने किंवा थोडंसं कोमट पाण्याने वॉश ऑफ करा. सो मी जो फेस मास्क लावला होता चेहऱ्यावरती, तो बघा माझा फेस ग्लो करतोय ना. विदाउट मेकअप आहे, मी काहीच मेकअप नाही केलाय, मी जस्ट फेस वॉश केला आहे. त्यानंतर फेस वॉश करून झाल्याच्या नंतर तुम्हाला चेहऱ्यावर मॉइश्चरायझर लावायचं आहे, जे तुम्ही यूज करता. लाईक व्हिटॅमिन सी वाला फेस सिरम असेल तर ते तुम्ही यूज करा. मॉइश्चरायझर लावा त्याच्यावर आणि त्यानंतर तुम्ही काही मेकअप वगैरे करू शकता. हॅलो गाईज, आज मी तुम्हाला दाखवणार आहे मेकअप. सो मेकअप करण्यापूर्वी तुम्हाला सगळ्यात पहिला क्लेन्झिंग करायचं आहे, टोनिंग करायचं आहे. लाईक टोनर तुम्हाला स्प्रे करायचं आहे जसं तुमच्या फेसवर. क्लेन्झिंग मी पहिलाच करून घेतलं होतं.
फर्स्ट क्लेन्झिंग, टोनिंग, देन मॉइश्चरायझिंग. मग तुम्हाला करायचं आहे मॉइश्चरायझिंग थोडंसं. मेकअप करण्यापूर्वी कधी पण थोडंसं मॉइश्चरायझर लावायचं. सो लास्ट टाइम तुम्हाला मी CC क्रीमचा मेकअप दाखवला होता. जसं डेली आपण ऑफिसला जातो वगैरे तेव्हा आपण जे पण आपण ग्रूमिंग वगैरे करतो तर नॅचरल लुकसाठी CC क्रीम यूज केलं होतं आपण. तर आज मी तुम्हाला दाखवणार लॅक्मेचं हे 925 लिक्विड फाउंडेशन आहे. सो पहिला मी मॉइश्चरायझर लावलं आहे, जेणेकरून माझी स्किन थोडी हायड्रेट वाटेल. तर माझी स्किन खूप ड्राय आहे. सो आपण फाउंडेशन घेतलेलं आहे. मी कन्सिलर यूज नाही करत माझ्या फेससाठी, फक्त फाउंडेशन वगैरे यूज करते. कारण का ती मी आदतच नाही लावले कन्सिलर. जसं आपण डार्क सर्कलसाठी वगैरे ते यूज करतात, मी नाही यूज करत. कारण का मला एवढी गरज नाही लागत आणि मला आवडतसुद्धा नाही कन्सिलर वगैरे जास्त लावायला फेसवरती. सो जेवढं होईल थोडं मी नॅचरल मेकअप करण्याचा प्रयत्न करते. जास्त फाउंडेशन पण मला नाही आवडत. मी खूप कमी फाउंडेशन वगैरे यूज करते. आणि हे तुम्हाला चांगलं फाउंडेशन ब्लेंड करायचं आहे. आणि फाउंडेशन घेताना कधी पण चेक करा की ते तुमच्या स्किनच्याच ह्याचं आहे का चेक करा. तुम्ही जर फाउंडेशन घ्यायला जाल तर जे पण तिथे असणार हे सेल करतात त्यांच्याकडनं तुम्ही चेक करून घ्या तुमच्या स्किनचं आहे का. कुठलंही तुम्ही लावू नका. का ऑइली स्किनसाठी वेगळं फाउंडेशन आहे. तुम्ही हाताने सुद्धा ब्लेंड करू शकता. आता स्पंज असतो, स्पंज पण तुम्ही यूज करू शकता. मी हा ब्रश यूज करते. असं सर्कल मोशनमध्ये तुम्हाला हे ब्लेंड करायचं आहे, जेणेकरून तुमचे ओपन पोर्स वगैरे असतील ते हाईड होणार आणि इवन स्किन टोन देणार. तुम्हाला चांगलं कव्हरेज देतं. असं फाउंडेशन यूज करा जेणेकरून एकदम इवन कव्हरेज देईल, तुमच्या स्किनला सूट होईल ते. नेक्स्ट टाइम तुम्हाला मी कॉन्टोरिंग वगैरे पण दाखवेन की कॉन्टोर कसं करतात आपल्या फेसला. सो फाउंडेशन लावून झालेलं आहे. मी कॉम्पॅक्ट लावतोय. मी तुम्हाला दाखवणार आहे स्मोकी आय मेकअप. सो मी आता आयब्रो फिल करते. म्हणजे आयब्रोज खूप लाईट आहेत. सो थोडंसं फिल केल्यावर ते चांगले वाटते. सो माझे आयब्रो फिल करून झाले. तुम्ही बघा. सो तुम्हाला मी आता दाखवणार आहे आय मेकअपचं ब्लेंडिंग थोडंसं ब्राऊन टोनमध्ये.
ब्लेंडिंग करून झालेलं आहे. सो ब्लेंडिंग करून झालेलं आहे. सो मला लास्ट टाइम विचारलेलं की हायलायटर कुठलं यूज केलेलं. मी हे इनसाइडचं हायलायटर यूज केलं होतं लास्ट टाइम, आणि मी आज यूज करणार आहे हे PACचं हायलायटर. हे गोल्डन हायलायटर आहे. मी आज हे वाले यूज करणार आहे हायलायटर. सो हे हायलायटरचा इफेक्ट एवढा छान आहे ना, एकदम तुमचा फेस ग्लो वाटतो. मी हे यूज करते खूप वेळा, मला खूप आवडतो हा पॅलेट. ह्याचं नाव आहे मायशो 3D. सो मी आता यूज करते आहे लॅक्मेचं लायनर. सो हे मी यूज करते लॅक्मेचं आयकॉनिक मस्कारा. सो हे लॅशेस कलर आहे. सो तुम्हाला हे असं यूज करायचं, तुमचे हे लॅशेस ह्याच्यामध्ये पकडून 2 मिनटं थांबायचं आहे. याने तुमचे लॅशेस असे कर्ल्स होतील, ज्याने तुम्हाला मस्कारा लावण्यासाठी इझी होईल. सो नंतर तुम्ही मस्कारा यूज करू शकता. तुमचे लॅशेस खूप छान वाटतील. अदरवाईज तुम्हाला हे लॅशेस लावायचे असेल, तुम्हाला वेडिंग पार्टीला या कुठे जायचं असेल तर तुम्ही हे लॅशेस लावू शकता. तुमचे लॅशेस एकदम फ्लॉलेस वाटतील. त्याच्याने फेस तुमचा एकदम वाव वाटेल. त्याच्यानंतर लॅशेसनंतर तुम्ही मस्कारा यूज करू शकता. सो एक लॅक्मेचा आहे, रेग्युलर मी यूज करते. कुठे बाहेर जायचं असेल तर मी मॅकचा यूज करते. मॅकचा मस्कारा इतका वाव आहे ना, तुम्हाला जे लॅशेस असे मोठे पण वाटतील आणि मस्त वाटतील तुम्हाला. तुम्ही अगर ब्ल्यू वगैरे ड्रेस वेअर केला तर ब्ल्यू काजळ लावू शकता, ग्रीन लावू शकता. ब्राऊन आहे, मोस्टली मी ब्राऊन काजळ यूज करते. ब्लॅक पण छान वाटतं काजळ, पण मी सध्या ब्राऊनवालं काजळ यूज करते. हे काजळ थोडंसं ब्लेंड झालं की तुमचे डोळे पण थोडेसे मोठे वाटतील. काजळ लावून झाल्यावरती मस्कारा तुम्ही जसं इथे अप्लाय केलं आहे तसं तुम्हाला तुमच्या लोअर लॅशेसला पण अप्लाय करायचं आहे. सो तुमचा आय मेकअप पण फ्लॉलेस वाटेल. आणि मी यूज करते आता हे लॅक्मेची लिपस्टिक यूज करते ब्राऊन कलरची. खूप सटल लुक देणार हा. कारण आपण अगर स्मोकी आईज केले असेल ना, थोडंसं लाऊड आय मेकअप केलं असेल तर आपल्याला लिपस्टिक एकदम नॅचरल शेडमध्ये लावायचं, लाईक न्यूड लिपस्टिक व नॅचरल जस्ट ग्लॉस पण तुम्ही यूज करू शकता. सो मी पहिला लिप लाईनरने लिप लाईन्स करून घेणार आहे. थोडंसं नोज मी कॉन्टोर नाही केलं आहे. आयब्रोजच्या खाली इथे तुम्हाला आयलिडवर अप्लाय करायचं आहे हायलायटर.
बघू शकता थोडं हायलाइट होत आहे, थोडंसं असं ग्लो होत आहे. तो तुम्ही सुद्धा अप्लाय करू शकता असा. सो गेट रेडी विथ मी गाईज. सो आपला आता मेकअप कम्प्लीट झालाय. सो मी विचार करते की आज मी काहीही हेअरचं काही करत नाहीये, लाईक ब्लो ड्राय आयनिंग वगैरे. सो मी आज नॅचरल केस माझे असेच ठेवते. सो गाईज माझा लुक रेडी झालाय.